मायबापाला इथं विनंती आहे, तुमचं पोरग म्हणून सांगालो. इथं मी काय मी व्याख्याता वक्त्याचं काम काय, याचा डायलॉग घे, त्याचा डायलॉग घे, एखादं स्लोगन घे, एखादी कविता पाठ कर, एखादा त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट शेअर पाठ कर. तेवढे रिकामे धंदेत नाहीत आपल्याकडे, वेळच नाही तेवढा. मी इथं मायबापाला विनंती आहे, एक काम करायचं, आपलं पोरग जेवायला बसलं, बापानं घरात एंट्री मारली, फळालकन त्याच्या डोक्यात आणायची. पुन्हा बाप बाहेर चला, फळालकन त्याच्या डोक्यात आणायची. आपलं पोरग दोनदा चापट हाणला, बाप पोरग काय म्हणे बापाला, का होऊन, तर बापानं सांगायचं तेरा बाप अभी भी जिंदा आहे. वाटलं पाहिजे त्याला कोणतरी आहे. नाही तर ती 11 आले, तू 9ला झोपायला, ते सकाळी 7ला उठून चाललंय. तुमचा ताळमेळच नाही ना. आणि मग पोरग कुठल्या तरी अनुचित प्रकारात दिसलं, मग बाप कोमात जाते, हे पोरण करायला नव्हतं पाहिजे. अरे पहिले त्याला धाकात ठेवा ना. जुना काळ होता पहा ना, धमक होती. आजही आपल्या बापासमोर आपल्याला बोलता येत नाही. आज 11-12चं पोरग आपल्या बाजूला पायावर आडी ठेवतंय, एका हातात चहाचा कप आहे, दुसऱ्या हातात सिगरेट आहे. आपली धमक आहे का? आपल्या वयात येणाऱ्या पुरुषांनी पहा, आजही आपल्यासमोर आपले शिक्षक दिसू द्या, वडीलधारी माणसे दिसू द्या, आपण भाषेवर तारतम्य ठेवतो, बोलण्याची पद्धत ठेवतो, ती कुठे आहे? पदर बिदर कार्यक्रम डिलीट झाला का नाही? बांगडी बिंगडी कार्यक्रम डिलीट झाला ना. आजकाल आमचं पोरच बांगड्या घालायले आणि आपला कार्यक्रम बिघडला ना. जीन्स पॅन्ट पोरीकडे गेली, टी शर्ट पोरीकडे गेलं, त्याचा गाऊन तू घाल बरं. आपल्याला म्हणते तू बाईला आहे बहुतेक, आहे का नाही? आणि मग एवढं स्वातंत्र्य तुम्हाला मिळालं, तुमचं काम शिक्षणाची संधी उपलब्ध करा. आणि ती नाही केली, दिवस वाईट येणारच. तुम्ही कितीही श्रीमंताच्या घरी जा, तुम्हाला बेसिक काम करावं लागणार आहे. कळकळीची विनंती आहे, पोरींना शिकू द्या. का तर महत्वाची गोष्ट, 1000 जोडप्यामागं 150 घटस्फोट आहेत. जर आपण तिला शिकू दिलं नाही, एखाद्या घरी दिलं, तर त्यानं जर नाकारलं तर तिची लय वाईट व्यवस्था होती आणि पुढचा काळ बेकार आहे. पण तू नोकरी लागली, छानपैकी स्कूटी घेणार, उन्हाळा चालू आहे, हँडक्लोज घालणार, स्कूटीला सेल्फ मारणार, थाटात तू नोकरीला जाणार, त्या ठिकाणी फॅनमध्ये, AC मध्ये. घरी आल्यावर वाटली तर तू तिच्याकडे पगार चांगला असेल तर स्वयंपाकाला बाई, भांडे घासायला बाई. आयुष्य बदललं का नाही? आणि नाही नोकरी लागली, आता समजा त्याच्यासोबत तू कॉफी शॉपला गेली, त्याच्यानंतर हे तिला विचारते, याच्याकडे 30 रुपये, याच्याकडे 50, दोघायचं भांडवल 80. आणि हे तिला विचारते, तुला काय हवं? बाबास्या काय हवं? ती म्हणते मला का नाही सँडविच हवंय. मग काट्याचा चमचा, 5 काटे, टटाक टटाक, बारूकचा घास घेते, पुन्हा असा करते. आणि हो आपला भिकारी तिच्याकडे पाहतो, भांडवल कमी ना, 80च, 50 ते गेले, 30च राहिले, भांडवल कमी, असा बारीकसा चमचा घेतो है ना. आणि महत्वाची गोष्ट, ती असा खातीन, तिच्याकडे एक बारीकसा रुमाल पिंक कलरचा. हा, उपासी मित्रमंडळाचा अध्यक्ष, टक लावून पाहतो तिच्याकडे. धंदे बदलावं लागतील ना. आणि ती तेवढं खातीन, याला विचारते तुला काय हवं? याला काय भांडवल कमी आहे, 30च राहिलेत, मला का नाही कॉफी हवी. मग ही विचारते कशी? हे म्हणते हॉट. अरे गावाकड काळा चहा परातीन पेणारा तू, तुला हॉट कॉफी पाहिजे? आणि तू घरी कोणी नसल्यावर 3 पोळ्या काला करून खाणारी. म्हणजे मेन काय माहितीये का, आपण भव्य दिव्यता दाखवण्याची गरज नाही. अरे आपण आपला फोटो एखाद्या फेसबुकला, इंस्टाग्रामला टाकून लाईक करा म्हणण्यापेक्षा, एखाद्या गोरगरीब घरातून आपण शिकलो, त्या अभ्यासाची संधी मिळवली, मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेवली, आणि तुम्ही DYSP व्हा, तुम्हाला फोटो टाकायची गरज पडत नाही. मीडिया तुमच्या घरापर्यंत येते, मुलाखत मीडिया तुमची घेते, लोक लाईक करतात, लाखो चॅनलवर तुम्ही व्हायरल होतात, तुमचा व्हिडिओ लाखो लोक पाठवतात. ते काम करण्यासाठी आपला जन्म झालाय. या ठिकाणी एक शपथ घ्या, येणाऱ्या काळात दरवर्षी यात्रा होते, पुढच्या वर्षी मित्रमंडळ अशीच यात्रा करेल, साऊंड सिस्टीम असेल, लोक बसतील, अनेक वक्ते येतील, कीर्तनकार येतील, प्रबोधनकार येतील. पण एक शपथ घ्यायची, चला 1 वर्ष 2 वर्ष जाऊ द्या, आपण आपल्या अभ्यासावर लक्ष द्यायचंय. घरी गेल्याच्या नंतर आपल्या बापाकडे पाहायचं, माईकडे पाहायचं, आपल्या प्रत्येक गोष्टी मायबापाला शेअर करायच्या. ऐऱ्या गऱ्या भिकार चोटासोबत आपण आपलं आयुष्य सहज उदार करायची. याच्यासाठी आपलं आयुष्य जन्माला आलं नाही. 8 अब्ज जगाची लोकसंख्या आहे, तरी देवानं तुम्हाला माणूस म्हणून बोलवलं. याचा अर्थ त्या देवाला देखील तुमच्याकडून काही अपेक्षा आहेत, त्या देवालाही तुमच्याकडून काही कल्पना शक्ती आवश्यक आहेत. त्यांनी ठरवलंय की तुम्हाला माणूस म्हणून पाठवलंय. नाहीतर 8 अब्ज जनता म्हणून आपण जन्माला आलो असेल तर आपण चाळे करायला जन्माला आलो नाही. मी कार्यक्रमाला गेलतो, सुनील अण्णा शेळकेच्या रील स्टारचा कार्यक्रम होता. रील स्टार लय पोर आले तिथं. मग 2 M फॉलोअर आहेत. म्हणलं व्हॉट इज स्पेलिंग बाय फॉलोअर? ते म्हणजे आय डोंट नो. माझे 905K आहेत, माझे 3K आहेत. मग प्रत्येक जण मला एकाला भेटला, मला किती फॉलोअर आहेत? ते मला 2.1 मिलियन. म्हणलं कोणत्या गाडीनं आला? नाही सर ट्रॅव्हल्सनं आलो. फॉलोअर मॅटर आहे का? नाही. आपला विषय त्या फॉलोअर नाही रे. मी तुम्हाला काय म्हणलं की त्या ठिकाणी भाषण चाललं, प्रत्येकाने काय केलं, रील स्टारचा सत्कार झाला. पण मी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक वाक्य बोललो होतो की त्या ठिकाणी रील स्टार त्याचा कार्यक्रम होता, मात्र तिथं मार्गदर्शक म्हणून महाफोटो होता. आणि त्या रील स्टारला म्हणलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन यू अँड मी? यू रील स्टार
आय एम अ रियल स्टार. फरक तो आहे. कारण आपण आरशात पाहिल्याच्या नंतर ते आरशात बी वाटलं पाहिजे, साला आपण जे काम करतो ते नेक काम करतो. आपण जे काम करतो ते मायबापाच्या नावासाठी काम करतो. आपण जे काम करतो देश हितासाठी काम करतो. आपण जे काम करतो देश धर्मासाठी काम करतो. ते आतून आरशातून आवाज आला पाहिजे. नाहीतर आपण दैनंदिन जीवन जगत असताना आरशात भांग पाडतो, पण भांग पाडताना 5 मिनिटं आपण आपल्या चेहऱ्यावर काय करायचं, लक्ष केंद्रित करायचं. यार काल काही चुकलंय का, आपण वागतो ते बरोबर आहे का. इथं बसलेल्या महिला मंडळ असेल, आपला बाप 90 मारत असेल, मुलींना विनंती आहे परिवर्तन घरात आपण करायचंय. काय करायचंय, कॉलेजला जाती, ट्युशनला जाती, क्लासला जाती, सकाळी उठायचंय, परिवर्तन आपण सुरू करायचं. बापाला आवाज द्यायचा, पप्पा 1 मिनिट इकडे या. कॉलेजला जाऊ लागली, ट्युशनला जाऊ लागली, आणि त्या पप्पाच्या बापाला म्हणायचं, पप्पा इकडे या. त्याच्या पाया पडायचं, त्याच्याकडे पाहून स्माईल द्यायची. पप्पा कोमात गेले पाहिजे, पोरीन काय केलं आज. पोरीनं पप्पाला बोलायचं, पप्पा इकडे या. त्या पोरीनं बापाच्या पाया पडायचं आणि बापाला म्हणायचं, पाया पडताना स्माईल करायची. लगेच स्माईल आवाज द्यायचा, मम्मी इकडे. मम्मीच्या पाया पडायचं, मम्मीला स्माईल द्यायची. वेळ प्रसंगी जेव्हा वेळ भेटायला त्या माईचा आणि बापाचा फोटो घ्यायचा आणि आपल्या पुस्तकाच्या फ्रंट पानावर चिटकवायचा. शाळेमध्ये गेली, कॉलेजमध्ये गेली, एखादा भिकारचोर आपल्याला इन्स्टाला मेसेज पाठवतोय, पोरगले डेंजर आमचं. मेसेज डायरेक्ट नाही पाठवत, पहिले 1 टिंब पाठवतोय, टोप सेंड. आमची पाहत नाही, पण हिला कळतंय त्याने मेसेज कशासाठी पाठवला. ते 2 टिंब पाठवते तरीही पाहत नाही, मग ते 3 टिंब पाठवते आणि मग ही रिप्लाय देते, हम HMM. पोराला कळतंय हम ऍक्सेप्ट. नवीन ट्रेंड. मग आमचा पोरगा डेंजर, मग त्या टिंबात बदल करते. पहिले 1 टिंब, नंतर 4 टिंब जोडून, पुन्हा 3 टिंब जोडून हिला पाठवते. हिला माहित आहे काय आहे त्याचं. हा, तू काय काल्याच्या कीर्तनाला आली नाही, मला माहिती आहे. आमचा पोरगा तेवढ्यावर थांबत नाही, मग डायरेक्ट पिंपळाचं पान पाठवते, लाल भडक. आणि त्या पिंपळाच्या पानाचं वैशिष्ट्य जुई झाप, जुई झाप. मग काय, सेम टू यू. माती झाली तुझी. सेम टू यू म्हणली, माती झाली. याचे दिवस खराब, तिचे दिवस खराब, दोघं बोलतात, नंतर नंबरवर येतात. मी सांगायला कारण एकच आहे बाबा, की पोरींना पोरियो, आपला आयुष्य याच्यासाठी नाही. आपला आयुष्य येणाऱ्या काळात आपला निकाल लागला, सर्व काही बदलणार आहे. मायबापांना विनंती आहे, आपलं पोरगं कोणाच्या संपर्कात हे पाहायचे, कोणासोबत राहायला ते पहा. आणि बाप आपल्या एखाद्या किराणा दुकानावर कामाले ना, आणि आपलं पोरगं शर्टिंग करते, आपल्या बाप पोराला स्टारचे कपडे माहिती आहेत, आपल्या पोराला पेपर कॉटन माहिती आहे, आपल्या पोराला कपड्याचे ब्रँड माहिती आहेत. तर एक मुलगा म्हणून तुमचा सांगायलो, की तुम्ही जर एखाद्या किराणा दुकानावर कामाला असाल, तुम्ही एखाद्या शेतात लोकांचं काम करत असाल, स्वतःचं काम करत असाल, तर हे काम करायचं, एक दिवस आपल्या पोराला आपल्या सोबत न्यायचं. आपण एखाद्या दुकानात काम करतो का सोबत न्यायचं, तर तो दुकानाचा मालक आपल्या बापाला कोणत्या शब्दात बोलतो हे एकदा हरामखोराला कळू द्या. आपल्या बापाला ते कोणत्या शब्दात बोलतो हे कळू द्या. त्यानंतर आपला बाप एखाद्या सालान असेल तर आपला बाप काय भूमिका करतो, तो मालक आपल्या बापाला कसा झिडकारतो, शेवटचा महिना संपल्यावर आपला बाप पैसे मागण्यासाठी किती बेजार होतो, हे या हरामखोराला कळू द्या. म्हणजे हे लोकांच्या नादी लागणार नाही. पुस्तकाने याचं आयुष्य बदल, नीट अभ्यास करेल, बापाचं नाव मोठं करेल. आणि ते यानं आता नाही केलं. माळव ऐकण्याचं उदाहरण सांगितलं होतं मी एक, ते पण लक्षात घ्या. मायबापाला विनंती आहे, पहिलं काम आहे, आपण जे काम करतो गरिबीची चंचन त्याला कळू द्या. दिवाळीमध्ये बापानं प्रत्येकाला कपडे बदलले, पण त्याची आतली बनेल बदलली नाही. ती बनेल पोरानं पाहिलीच पाहिजे, त्या बनेलचे छिद्र पोरानं पाहिलेच पाहिजे. आणि बापाला आपण खेड्यामध्ये ग्रामीण भागात पाहिलं, इथेही पाहिलं असेल, अरे आपल्या गल्लीमध्ये कोणतरी छानपैकी 4 व्हीलर घेऊन आले, तो 4 व्हीलर घेणारा कोणे, आणणारा कोणे, एखादा नेता आहे, कोणे एखादा प्रशासकीय अधिकारी आहे, कोणे एखादा नोकरदार आहे. पण आपला बाप शेती करतो, आपल्या बापाला स्प्लेंडर नशिबात नाही. पॅशन गाडीवर पळू आपला बाप बेजार आहे. गाडी पंक्चर झाल्याच्या नंतर ती काढायला व्यवस्था आपल्या बापाकडे नाहीये. तेव्हा महत्वाची गोष्ट, 2, 3, 4 वर्ष पहिले दोस्ताना बिस्ताना बंद करा, गाव सोडा, शहर सोडा, कोणाच्या संपर्कात राहू नका. काय झक मारायची मारा, रात्रीचा दिवस करा, पण गाव सोडा. 5-6 वर्षामध्ये काय पैसे कमवायचे कमा, सेकंड हँड गाडी घ्या, सेकंड हँड गाडी घ्या. ती गाडी घेऊन बाहेर आणि आपल्या बापाला बोलवा, आपल्या बापाला बाजूच्या सीटवर बसवा, तीच गाडी घेऊन त्या गावात जा, त्या घरात जा. त्या घरात महत्वाची गोष्ट, बाप गेला त्याला थाटात उतरवा, त्याचा सत्कार सन्मान करा. ते तुम्हाला करावं लागेल. आज तुम्ही इथं बसलात, इथं मित्रमंडळ आहे, यांनी सत्कार माझा केला. त्याच्यानंतर मोजक्या मित्रमंडळाने त्यांचा सन्मान माहिती असेल, कोणाला भेटले असतील, कोण वक्ते आणले असतील, पण कुठंतरी आपल्या बापाला इथं बोलवलं पाहिजे, आपल्या बापाचा सन्मान केला पाहिजे. आपल्या माईनं आतापर्यंत गेली वर्षानुवर्ष व्याख्यान ऐकलं, पण आपल्या घरातून कोणीतरी प्रबोधनकार तयार झाला नाही, आपल्या घरातून एखादा वक्ता तयार झाला नाही, आपल्या घरात यश का आलं नाही. आपलं घर आहे कायचं, बापानं हप्ते घेऊन पैसे घेऊन बेजारे घर बांधले, पण त्या भिंतीला मागून स्लॅब मारायला बापाकडे पैसा भेटला नाही, छप्पई मारायला बापाला पैसा भेटला नाही. दिवाळीत अनेकाच्या घरावर लाइटिंग आली, आपल्या घरावर आणखी लाइटिंगचा पत्ता नाही. आणि आपल्या यशाचा मेन भागीदार आपला बाप आहे. जोपर्यंत बापाची थाप आपल्या पाठीवर आहे,
तोपर्यंत यशाची लढाई आपण जिंकणार आहे. पण महत्वाची गोष्ट, आपण लोकांचे पाय पकडले, इतरांना श्रद्धास्थान आदर्शस्थान मानायलो, त्या दिवशी आपला कार्यक्रम बिघडला. आपण जे करायचं ते करा, नोकरीला बी लागा. नोकरी लागल्यावर आपल्या बापाला खेड्यात राहायची इच्छा असेल, खेड्यात माळवत बांधा, त्या ठिकाणी बंगई बांधा, मायबापाला त्याच्यात बसवा, त्याला बढियापैकी झोका द्या. ते तुझ्या बायकून पाहायला पाहिजे, तेव्हा बायको मायबापाचा सन्मान करणार आहे. नाही त्यानं हाडाचं काढा केले, तुला शिकवले, तू नोकरी लागला, तू गेला शहरात, तू बंगला बांधला, मायबापा आणखी बेजारच आहेत. ते दिवस बदलावे लागतील. गरिबीतून पुढे गेल्यावर गरिबीबद्दल जागरूक होता आलं पाहिजे. मी इथं मास्तर आहे, तुमच्यापैकी एखादा गरीबाचं लेकरू आहे, शिकण्याची इच्छा आहे, परिस्थिती बिकट आहे, मायबापा नाही आहेत किंवा मायबापा आहेत पण कुठतरी बाप कुठतरी दुकानावर काम करतो, माय कोणाच्या इथं काम करते, त्या लेकराला शिकण्याची इच्छा आहे, काहीतरी बनायचंय. नुसते भाषण द्यायचे नाही, त्याला परभणीत पाठव, त्याचं राहणं खाणं नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण देतो, हा शब्द इथून द्यायलो. आता डायलॉग प्रत्येक जण हाणायला आजकाल, ते करायचं नाही. ती भूमिकाही तुम्हाला घ्यावं लागेल. आता 40% पोरं फ्री आहेत, त्याच्यानंतर कुठल्या क्लासला आय कार्ड नसते, काय नसते, कोण येते आणि कोण जाते पता लागत नाही. एका वर्षाने आपले दिवस बदलले आहेत. कळलं का? मी वक्ता म्हणून पुढे आलो नाही, ज्या गरिबीतून आपण पुढे आलो त्या गरिबीची जाणीव ठेवावं लागल. महत्वाची गोष्ट नाही तर भाषणाने प्रत्येक देश बदलणार नाही. मेन गोष्ट आहे, ईश्वरानं तुम्हाला मानव दिले, तुम्हाला होला अन्याय असेल, अत्याचार असेल, तुम्हाला कोणी चिमटा घेतला तर बोलता येते, तुम्हाला कोणी त्रास दिला त्याचा प्रत्युत्तर देता येते. आज सध्या हे दिवस का बदलले, आपण याला कलियुग म्हणतो. याचं कारण आहे की ज्याच्यावर अन्याय होतो त्याला व्यक्त होता येत नसेल तर त्याच्याकडून तुमच्यावर अन्याय होता कामा नये. नाहीतर रस्त्याने जाताना उदाहरण आहे, मोटरसायकल आहे, त्या मोटरसायकलला वेळूचा बांबू बांधलेला आहे, त्या बांबूला कोंबड्या लटकविलेल्या आहेत. पहा उदाहरण आपण समोर पाहतो. ह्या वेदना आपल्या डोक्यात क्लिअर कधी होतील, त्या आपण अनुभवल्या तर. गरिबीवर भाषण कोणाला देता येईल, ज्यांना गरिबी अनुभवली. पुण्याहून येणारा एखादा स्टेट फॉरवर्ड महत्वाची गोष्ट एसी गाडी जन्मलेला दुष्काळ ओढायला घालू शकत नाही. दुष्काळ आपल्यालाच कळल. आपल्या बापाच्या पायाच्या भेगा आपण पाहिलेल्या असतील, आपल्या बापाच्या चपलेचा अंगठा तुटलेला आपण पाहिलेला असेल, तेव्हा आपल्याला दुष्काळावर बोलता येते. मग ती गाडी आहे, त्या गाडीवर येळूचा बांबू बांधलेला आहे, त्याला कोंबड्या लटकलेल्या आहेत. लक्षात घ्या, त्या गाडी तो भरधाव वेगाने धावत चढवत असतो आणि गाडी चालवत असताना भरधाव वेगाने हवा येते, त्या कोंबड्याच्या पंखांना स्पर्श करते, त्यांच्या बॉडीतून पंख तुटून पडतात. प्रॉब्लेम हे त्या कोंबड्यांना व्यक्त होता येत नाही. तो गाडी आणखी भरधाव वेगाने धावत सोडतो आणि गाडी धावत असताना मधात कुठतरी मातीचा ढेकूळ येतो, त्याच कोंबड्याची चोच दचकन त्या ढेकळाला लागते, चोचीतून रक्त वाहते. प्रॉब्लेम हे त्याला व्यक्त होता येत नाही. त्याला माहित आहे अर्ध्या एक तासानं मला कापणार आहेत, अर्ध्या एक तासानं मला खाणार आहेत, पण प्रॉब्लेम हे व्यक्त होता येत नाहीये. म्हणून मनुष्य म्हणून ईश्वरानं तुम्हाला जन्म दिलाय. कीर्तन ऐका मी त्याच्या विरोधात नाही, प्रबोधन ऐका मी त्याच्या विरोधात नाही, पण ज्याला व्यक्त होता येत नाही, ज्याला बोलता येत नाही, माणूस या नात्यानं तुमच्याकडून त्याच्यावर अन्याय होत असेल तर कोणी करो का न करो, पण वरचा तुमचा हिशेब करणारच आहे. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. वरचा तुमचा हिशेब करणारच आहे. म्हणून पहिलं काम ते आपल्याला करावं लागेल. प्रबोधनातून महाराष्ट्र तिथं आपल्याला सुधारावं लागेल. अरे आपण बाहेर गेलो, 20 रुपयाची सफरचंद आहे, आपल्या बापाचं आणि माईचं आयुष्य काल लय दिवस आपल्या सोबत नाही, 20 रुपयाची सेफ घेऊन यायची, पण आपल्या माईला द्यायची, त्याला विचारणार कोण नाही. काही दिवसात ती जाणार आहे. मित्र या नात्यानं, त्याच्यानंतर तुमचा भाऊ या नात्यानं. अनेक जण पहिले धुऱ्यात भांडण आहेत. आपला देश भाषणानं सुधारला असता. अरे मला सांगा, देश जर भाषणानं सुधारला असता तर असा एकमेव देश आहे भारत, जिथं पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळ दंडाने बांधून ठेवावा लागते भाऊ. तिथं पानपोईवर ठेवलेला ग्लास साखळ दंडाने बांधून ठेवावा लागते भाऊ. पानपोई ना, पानपोई, ती 4 ग्लास साखळ दंडाने बांधून ठेवावं लागते, ते बी एडिंग करून. अरे तुम्ही हेच नाहीत रे, बँकेमधला पेन भाऊ सुतळीन बांधून ठेवावा लागते 2 रुपयाचा. आणि तुम्ही काय परिवर्तन करणार आहे? इथं सांगावं लागते नारळ इथं फोडा, चपला बाहेर सोडा, त्याच्यात ते पाहते नाही कोणाची हल्ली त्यांना. परिवर्तन आपलं भाषणाने होणार नाही. म्हणून सांगितलं पहिल्यांदा, ती वेदना आपल्या लक्षात आली पाहिजे. रस्त्यानं चालताना उन्हाचा पारा चढलेला आहे, गोरगरिबाचं लेकरू त्याचे पाय जळालेत. अरे नसू दे तुमच्याकडे पैसे, पण तोंडातून शब्द तरी पडला पाहिजे, यार लेकराचे पाय जळालेत. ती वेदना लक्षात असली पाहिजे. युवकांना तर पोरांना विनंती आहे, पोरो घरी काही हो, पण चला आपल्या बापाच्या अस्तित्वासाठी आपल्याला लढावं लागेल. आपल्या बापाला पण कोणीतरी सन्मानानं म्हणलं पाहिजे, बसा काका. आपल्या बापालाही कोणी म्हणलं पाहिजे, चहा घ्या. आपल्या बापाच्याही कोणीतरी पाया पडलं पाहिजे. गावाकडे ग्रामीण भागात पोळ्याला सण होता, पाया पडायला पण सरपंचाच्या घरी जायचो, पाया पडायला पण पोलीस पाटलाच्या घरी जायचो, आणि आपला बाप 4-5 नारळ घेऊन आपल्या घरी यायचा. का? ही व्यवस्था आपल्याला बदलावं लागेल. ग्रामीण भागात तेच चालू आहे. आता पंगत असती, पंगत सप्ताह, त्या सप्त्यामध्ये झाली का पंगत? 5 दिवस आहे का? दररोज जेवायला असते का? चालेल नाही तुम्हाला? मग हा, हे सांगायलो मी की बाबा ती पंगत असते, त्या पंक्तीमध्ये तुम्ही जेवायला बसता, अशी छानपैकी लाईन लागली असेल है ना. त्या चटेवर तुम्ही जेवायला बसल्यावर पहा, त्या ठिकाणी एखादा नेता आला, महत्वाची गोष्ट एखादा पदाधिकारी आला, त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट व्हाईट शर्ट घालून कोणीतरी, मी असा आहे अमकाय ढमकाय, तू आला,
तर त्याला वाढेकरी विचारणारे लय डेंजर असतात. पत्रवाळी आणू, द्रोण आणू, ग्लास आणू, अरे त्याच्या पुढं पुढं करतात. नरम पोळी आणू, रस्सा आणू. तेच एखादा गरीबाचा बाप येतो, कुठंतरी काम करायला असतो, बेजार असतो, तो जेवायला बसताना हातान पत्रवाळी घेतो, हातान ग्लास घेतो, हातान पाणी घेतो. म्हणजे आपला प्रॉब्लेम आहे, आपण गरीब आहेत, पण आपल्याला सवय लागली श्रीमंत बोकांडीवर घ्यायची. पहिलं परिवर्तन ते करा. जिथं व्यवस्था नाही का त्या व्यवस्थेपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे. आज आपण सप्ते घातले मान्य आहेत. आपण श्रीमंताला फोन करून बोलवलं जेवायला साहेब, त्याला फोन करून बोलवलं जेवायला. पण महत्वाची गोष्ट, इथं बसलेली एखादी आजी असेल, तिचं लेकरू दारू पेत असेल, घरामध्ये त्याचं लक्ष नसेल, तिच्या संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था नसेल, तर आपण सप्ते करा, मी त्याच्या विरोधात नाही. पण त्या सप्त्यामध्ये उरलेला पैसा असेल तर एखादा क्विंटल गहू घ्या, तांदूळ घ्या, त्या आजीच्या घरात नेऊन टाका. तेच फार मोठं पुण्य आहे. ते आपल्याला करावं लागेल. कळलं का? प्रत्येक जण तुम्हाला इमोशनल भाषण द्यायला आणि तुम्ही इमोशनल व्हायले, याच्यामुळे महाराष्ट्र मागे आहे. कळलं का? भाषणानं परिवर्तन होणार नाही. इथं बसलेल्या माता माऊल्यांना विनंती आहे, पहिल्यांदा तुमचं दोघांत एकमेकात प्रेम पाहिजे. नवरा बायको येताना गाडीचे 2 चाक आहेत, तुम्ही सांभाळलं पाहिजे, तुम्ही एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. आपल्या नवऱ्याची बापाच्या देखत, महत्वाची गोष्ट पोरा देखत इज्जत केली पाहिजे. नाही तर वांदे होते. तू म्हणती मी हे म्हणून नांदायले, त्याचा डायलॉग असते मी हे म्हणून तुला नांदवलं. पहिले तुम्ही बदललं पाहिजे. नवरा येणार त्यानं आपलं चुकलंय, अरे मोठ्या मनानं बायकोला माफी मागा. लोकात मागायची गरज नाही, एकांतात मागा. आणि एरी तू मागतच असतो, म्हणजे एकांतात माफी मागा, काही फरक पडत नाही. आपलं चुकलंय, मोठ्या मनानं माफी मागा. तिचं थोडंफार चुकलंय, अरे मोठ्या मनानं माफ करा. पण व्हायला काय, ऍडजस्ट करायला कोणी तयार नाही. प्रत्येकाच्या अंगात ॲटिट्यूड घुसलाय. 60 वर्षाचा विषय पोरो, आपला मित्र एखादा नाराज दिसला, चेहऱ्यावर दुःख दिसलं, प्रत्येक प्रश्न पैशांनी सॉल्व्ह होत नाहीत. एखादा प्रश्न असा बी असतो, त्याच्या पाठीवर हात ठेवा आणि फक्त म्हणा मी तुझ्यासोबत हे ताण घेऊ नको, तरी ते वाचू शकते. आज 30-35 मध्ये आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढले सर्वाधिक जास्त. भगतसिंगांनी आत्महत्या केली का? नाही. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खान आल्यावर बाजूला गेले का? नाही. किती मोठं उदाहरण आहे रे. आपण 10 बाय 10 2000 स्क्वेअर फूट, त्याच्यात 2 मजले, त्याच्यावर नाव मातोश्री भवन. माय कुठं? दिंडीत. तो घेतलं ट्रॅक्टर भाड्यानं, त्याच्यात नाव आहे वरती HDFC बँकेच्या सौजन्याने. बाप कुठं? दिंडीत. मग मला सांग, 346 किल्ले आहेत. माईचं साम्राज्य मोठे, आजोबाकडलं नातेवाईक मोठे, इकडे बापाकडले नातेवाईक मोठे आहेत, सावत्र भाऊ आहेत, त्याच्यानंतर लेकरं बाळ आहेत. एवढं मोठं नातेवाईक असताना या महाराष्ट्रात एक आदर्श राजा आहे. एखाद्या किल्ल्याला माईचं नाव दिलं, बापाचं नाव दिलं, पोराचं नाव दिलं, किती आदर्श आहे ना. आज आपली मायच म्हणती पोराला, बाळा एसटीत पुढून बसू नको, पुढून धडकल्यावर तुला लागलं ना पाहिजे. मागून बसू नको, मागून बसल्यावर तुला काही लागलं ना पाहिजे, तू मधात बस, है ना. आणि पुन्हा म्हणती शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात. आमचं पोरगं म्हणते आवर्जून मी पण शिवाजी होईल, मात्र त्यासाठी तू जिजाऊ सारखी वागली पाहिजे आणि मा बाप शहाजी राजासारखा वागला पाहिजे. आपलं ते नाही, आपलं घराघरात भांडणे, नाही तर वांदे तेच व्हायलेत. पहिल्यांदा आपण समजून घ्यावं लागल. नाही तर आपला बाप आहे मग गेला कुठं डॉक्टरकडं, आणि डॉक्टरला म्हणला डॉक्टर साहेब माझ्या बायकोला ऐकू येईना. डॉक्टर म्हणला लग्नाला किती वर्ष झालेत? मला 10-1 वर्ष झाले बापा. डॉक्टर म्हणला 10 वर्ष झाले म्हणूनच कदाचित ती ऐकत नसेल. नाही कार्यक्रम भारी असते. आता काही असतील टप्प्यात आलेले, काही बेजार आहेत. 3 पोरी पाहायला गेला, 4थ्या पोरीपासून पोरगीची नापसंत करायली. दिसायला बी दलिंदर आहे म्हणले, है ना. आणि मग महत्वाची गोष्ट, डॉक्टरकडे गेले, डॉक्टरला म्हणते माझ्या बायकोला ऐकू ना. डॉक्टर हुशार होता, ते मला एक काम करा, हे टेप घेऊन जा आणि तुमच्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आणा. हे गेलं टेप घेऊन, टेप मोजायचा. तर बायकोला कुठून ऐकू येत नाही मोजून आणायचं म्हणल्यावर हे गेलं चौकातूनच बोंबलं, अगं दरवाजा उघड. वंशाचा दिवा, घरात वंशाचा दिवा. आणि ही लक्ष्मी, नाव बी छान दिलेत, लक्ष्मी वंशाचा दिवा. सहाल फडफड करायला. काही जण इथं बसलेत, काही संपत आहे. काल यानं आपल्याला 90 बादली होती, आज आपली बारी आहे. काल त्यानं मटेरियल खाऊ घातलं होतं, आज आपली बारी आहे. काही ते प्रश्न असतील, काही प्रश्न असतील. ती आली, लेकर आली आणि मी एकटाच टग्या काय करू घरी म्हणून आले असतील. मग बायकुल काय म्हणले, डॉक्टरला म्हणले माझ्या बायकुला ऐकणं. चौकात जाऊन बोंबलं, अगं दरवाजा उघड. पोरगा आलं, दरवाजा उघडला, दरवाजा उघडल्यावर आतमध्ये आलं, आतमधून बोंबलं, अगं भाजी काय केली. आतून आवाज आला नाही, त्यानं टेप काढला. डॉक्टर म्हणलं तर मोजून आण. पुन्हा किचनच्या दारावर दरवाजापाशी गेला, तिथून बोंबलं, अगं भाजी काय केली. आतून आवाज आला नाही, त्यानं टेप आणखी बारीक केला. किचन मध्ये गेला, तिथून बोंबलं, अगं भाजी काय केली. तरी आतून आवाज आला नाही. शेवटी बायकोच्या कानापाशी गेलं, तिथून बोंबलं, अगं भाजी काय केली. ती उलटी फिरली, 2 कानाखाली झापडा मारल्या. डॉक्टरकडे गेल्यावर चेक कळलं, ह्यालाच ऐकू येत नव्हतं.
हे जर डॉक्टरला असं म्हणलं असतं मग हे कानं चेक करा, हे काय म्हणलं तिला ऐकू येत नाही. हे आपला संसार असा चालू आहे. तिचं म्हणणं आहे मह्यामुळं, याचं म्हणणं मह्यामुळं पोरग तुमच्या भानात बाहेर निघतंय, ते एखाद्या तरी दलिंदराच्या नादी लागते, अख्ख्या आयुष्याची धुलधान करून टाकते. अरे माईचं काम आहे, बापाचं काम आहे, 8 ते 10 मध्ये लेकरासोबत बसा, तिच्या समस्या विचारा, तिला काय व्हायचं विचारा. आणि ती जरी नाही म्हणली, तिच्या डोक्यात पेरा, कुठलं तरी चरित्र वाचायला लावा, तिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकवा, छत्रपती शिवाजी महाराज शिकवा, समाज सुधारक शिकवा, विचारवंत शिकवा. सांगा साम्राज्य केल्याशिवाय जग सलाम मारत नाही. अरे झोपडीत का असं पण राज्य स्वतःच लागते. कळलं का? पुण्यापासून चाकणपर्यंतची जागीरदारी होती. वाटला असता तो एन्जॉय करता आला असता, वाटला असता ते मनोरंजन करता आला असता. आपल्या बापाला फक्त आलमगीर बादशाला सलाम करताना पाहिलं आणि वयाच्या 15 वर्षी स्वतःच्या रक्त करंगळीचं रक्त रायरेश्वराला अर्पण करून एका पोरानं शपथ घेतली, आपल्यासारखे गोरगरिबांचे लेकर एकत्र केले आणि राज्य निर्माण केलं. ते राज्य निर्माण करताना तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठी नाही, सर्वांसाठी करूया. त्याचं नाव होतं स्वराज्य. हे सहज होत नाही ना. आज आपल्या घरामध्ये गेलो, आपल्या पंजाचा फोटो नाही, कोण ओळखतं आपल्या पंजाला? काय केलं पंजान? धतुरा आहे का घरात फोटो पंजाचा? सांगा कोणी आहे का घरामध्ये? पंजाच्या बापाचा इसे खलास, आजाचा असल त्यानं बी धुरे कोरले, आजानं बाप आहे ते बी बेजार आहे. अरे मला सांगा, म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या पंजाचा फोटो नाहीये, येणाऱ्या 4थ्या पिढीमध्ये आपलाही फोटो नसणार आहे, येणाऱ्या त्याच्या पिढीत आपल्या मायबापाचाही फोटो नसणार आहे. पण 393 वर्षानंतर चौकामध्ये चेहऱ्यावर तेज आहे, लखलखती तलवार आहे, प्रत्येक चौकात आपला बाप उभा आहे, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. का होईल? अरे लोकांसाठी काही करावं लागल. जी लोक लोकांसाठी जगतात तीच लोक लोकांच्या लक्षात राहतात. जी लोक स्वतःपुरती जगतात ती आपल्या बैठकीच्या फोटोत पण राहत नाहीत. म्हणून काळ गेला नाही, वेळ गेली नाही, कोणाच्या तरी जिवंतपणे मदतीला भाग पडा. आपल्या मायबापाच्या सुखासाठी लढा. वेळ प्रसंगी वेळ वाईट येईल. इथं वय वर्ष 30 असेल तर मी आवर्जून सांगतो, आपलं वय 30 वर्ष असेल आणि आपलं वय 30 वर्ष असताना आपल्या स्वप्नासाठी आपला बाप मेहनत घेत असेल तर आपल्याला मर्द म्हणून घ्यायचा अधिकार नाही. वय वर्ष 30 असल्यावर आपल्या स्वप्नासाठी आपला बाप काम करत असेल तर आपल्याला मर्द म्हणून घ्यायचा अधिकार नाही. वय वर्ष 30 असल्यावर जिथं लात मारील तिथं पाणी आपल्याला काढता आलं पाहिजे. उद्योग करा, व्यवसाय करा, नोकरी नाही करता आली करता येईल. चहा ऐका, किराणा दुकानावर कामाला राहा, मेडिकलवर कामाला राहा, शेअर सोडा, तिथं आपण काम केलं पाहिजे. आणि वय वर्ष आपल्या बापाचं 40 क्रॉस झालं, आपल्या बापानं थाटात घरी बसून 2 टाइम जेवलं पाहिजे. हे काम तरुण म्हणून तुम्हाला करता आलं पाहिजे. ते भाषण तुम्हाला ते महत्वाचं आहे. नाहीतर मग डायलॉग ऐकले प्रत्येक आतापर्यंत संप्रदायात, महाराज येतो हरिमुखे म्हणा तुकाराम तुकाराम, दररोज टाळ्या वाजल्या. घरात जे हे कुठाने तेच चालू आहेत. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, अंधश्रद्धा सोडा. गरीबाच्याच मागे देव जास्त लागतो. गरीबाच्याच अंगात आसराई मर्याई भोन्याई येते. बाया बी झुलतात, पुन्हा काय झुलणं असते. त्याच्यानंतर त्या डफडीवर झुलतात, डड्डांग आहा टट्टांग ओहो, तिचे केस मोकळे डड्डांग टट्टांग आहा ओहो. कधी ऐकलं का रे खासदाराच्या अंगात आलं? खासदार संसदेत बसला आणि झुलू लागला, म्हणले दनादन बेंचवर डोका लागला, आहा 500 कोटी द्या, आहा 200 कोटी द्या. म्हणला का? हे अज्ञान सोडा. उपासा तपासानं देव मिळत नाही. तसं असतं. अरे या जगात कित्येक लोक उपासी आहे, दररोज स्वप्नात त्याच्या देवाला असता, त्याचं कल्याण करून गेला असता. कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे. कर्मानं माणूस मोठा आहे. तुकाराम महाराजांनी ते सांगितलं, प्रत्येक संतांनी ते सांगितलं. आपल्याला पुढच्यातलं कर्म ओळखता आलं पाहिजे, त्याच्यातला देव ओळखता आला पाहिजे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जापुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव तो ओळखता आला पाहिजे. आपण काय करायलो? श्रीमंताला जेव घालायला लाख लोक तयार आहेत, एखादा उपासी तपासी आहे, त्याला विचारायला कोणी नसेल, ती वेदना आपल्या लक्षात आली तर काय आपलं कल्याण होणार आहे. आणि मी काय म्हणलं, तुम्ही नोकरी लागा, आपलं तेच व्हायला, गरिबीतून पुढे येतो. नाईट पॅन्ट 180ची असती, बेजार होतो, पोलीस होतो, चौकात उभा राहतो, पकडतो कोणाला? चौकात उभा राहिल्यावर पहिले पाहतो पॅन्ट मळालेली आहे, फाटलेला रुमाल आहे, त्याला कुठतरी दवाखान्यात जायचं असते, कोणतरी दवाखान्यात ॲडमिट असते, घरून डबा आणलेला असतो, काहीच माहीत नसते, त्यालाच म्हणतो का नाही बाजूला 100 तरी दे. हे परिवर्तन आपण करायचे. बाकी काही होय कोण हो, पण आपण नोकरीत गेल्यावर एखाद्या गरीबाचं आपल्याकडून कल्याण झालं पाहिजे. त्या गरीबाला आपल्याला मदत करता आली पाहिजे. आपण सप्ते करा, वडिलाचं श्राद्ध घालत असाल, माईचं श्राद्ध घालत असाल, एकाही हरामखोर श्रीमंताला जेवायला बोलायचं नाही. जिथं खऱ्या अर्थानं अन्नाची व्यवस्था नाही का त्या लोकांना जेव घाला. जिथं खऱ्या अर्थानं महत्वाची व्यवस्था संध्याकाळची व्यवस्था निर्माण होत नाही का त्या लोकांना जेव घाला. आणि पहिले ते करत असताना बाप या नात्यानं माय या नात्यानं तुम्ही एक काम करा, तुमचं दोघांचं एकमेकावर प्रेम असलं पाहिजे. आता आमच्या पुरुषाचा कार्यक्रम असा झालाय, इंस्टाग्रामला लोकांच्या बाया झूम करून पाहिले, रोकटोक कार्यक्रम असते आपला. इंस्टाग्रामला संध्याकाळी लोकांच्या बाया झूम करून पाहिले,
सकाळी तेच पोराच्या हातात मोबाईल आले, पोरग पाहिले माया बापान काय पाहिलं होतं. डडंग टटांग. कुठे परिवर्तन आहे ना. आणि मग ते जर बदलले नाहीत मग विषय ना. आमच्या पोराचे गाणे पुन्हा ट्रेंडनुसार असतात. गम मध्ये गेलं, पहिले तो कभी कभी गम था, गेला कोमात. हिचा काहीच विषय नाही. मी सांगायचं तात्पर्य एकच करायला की बा तुमचं एकमेकात प्रेम असेल, तुम्ही एकमेकाला सांभाळून घेतलं असेल आणि तुमच्या दोघात लेकरांच्या भवितव्याबद्दल चर्चा होत असेल तर आपलं लेकरू वाया जाऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. माझी मुलगी 6 वर्षाची आहे. मी तिनं डॉक्टर हो, MBBS हो किंवा काहीच न हो, काही फरक पडणार नाही. पण तिला गरिबीची जाणीव असली पाहिजे. गोरगरिबाचा एखादा व्यक्ती आपल्याकडे आला तर बाकी काही हो का नको, पण सहानुभूती तरी आपल्याला त्याची जपता आली पाहिजे. पण आज आपण संकुचित व्हायलो, क्षणभंगूर व्हायलो. मित्र येणार तेच सांगलो, पोरो आज तरुण पोर आत्महत्या करायलेत. आत्महत्या करणारी लोक नेमडी नसतात, आत्महत्या करणारी लोक भेकाण नसतात. ती आत्महत्या एकाच कारणामुळे करतात, जेव्हा त्याला कळतंय साला या दुनियेत मला समजून घेणारं कोण नाही. म्हणून तुमच्या नशिबात एखादी पोरगी नसलीच चालते, पण एक दलिंदर मित्र पाहिजे. एक लय मोठे नाही, लय मोठ्यामुळे कुठं ना दुसराच होतो. आणि काही काही भिकारचोट मित्र बी असतात, ते लांब सरायचे. तो ट्युशनला जातो, कॉलेजला जातो, सर्व काही सुरळीत चालू असतंय, कॉलेजमध्ये बसतो, याच्या बाजूचा दलिंदर याला म्हणते मायच्यानं अर्धा तास फक्त तू ह्याकडेच पाहू लागली, मेलं नाही हे. मग काय ती पाहो का न पाहू, पण हे तिच्याकडे पाहते. पाहण्यात 4 विषय गायब याचे. आणि तिच्या पुढून गेल्यावर कळलं तिच्या डोळ्यातच प्रॉब्लेम होता, एक डोळा तिचा क्रॉस होता. मित्र बी चांगले पाहिजे. नाही तर तू विश्वास नागरे पाटलाचं भाषण ऐकलं, तू हाच मित्र तुला म्हणते तू यावकात आहे का IPS होण्याचे. अरे आपल्या लोकांनी वाचला पाहिजे, आपल्या लोक म्हणले पाहिजे चला हे करू शकत नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं एकच काम करा, लॅबमध्ये बसाल कुठेही जा. पोरींना पण तेच सांगितलं मी की बाबा आपल्या बापाच्या पाया पडली सकाळी, तू माईच्या पाया पडली, त्या पुस्तकावर त्या दोघांचा फोटो लाव. का एखादा दलिंदर आपल्याला बोलण्याचा प्रयत्न करेल एखादं, आणि प्रत्येक पोरग लक्षात घ्या प्रेम काही नसते. काही जण मला ते इंस्टाग्रामवर भिकार छोटे कमेंट करणारी, ते एक सुधारदार असं है ना. ते कमेंट म्हणजे तुम्हाला एवढा वेळ आहे कसं काय. फेसबुकवर एखादं पोस्ट टाकते पहा, 2+2+2 खाली 1 लाख लोकांच्या कमेंट, 6 6 6. 2+2+2 खाली 1 लाख लोकांच्या कमेंट, 6 6 6. कमेंट टाकणारं कोण आहे? दिल्लीचं. कमेंट टाकणारं कुठलं आहे? फ्रान्सचं. त्याला फक्त एवढं पाहायचंय या देशात साले रिकाम टेकडे किती आहेत. अख्ख्या जगाला माहिती आहे किती होतात, 6 होतात. आणि तू पास कसा झाला? इंग्रजी तर तुही माहिती आहे तुला कसा पास झाला. रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर. हाऊ मनी अॅनिमल इन दिस गार्डन. अॅनिमल नाव पाहायचं पॅराग्राफ मध्ये, कुठे मागली वळ पुढची वळ, क्लोज अप, पास झाला ना तू पास. अरे मग यानं कधी होणार आहे? आज आता 10वी-12वीचे पेपर चालू आहेत, बंबाट कॉफ्या बाबा हाणायचं त्याला. एवढ्या दिवस काय करू लागला तू? कॉफ्या लिहायला तू एवढ्या दिवस काय करू लागला? अरे 45% पास होते ना, काय फरक पडायला का? भविष्याची लढाई वेगळी आहे. आज तुम्ही त्याला 99% घ्याल, पण येणाऱ्या भविष्याच्या लढाईत तो हरणार आहे. भविष्याच्या लढाईत जिंकण्यासाठी 35% पण कामाचे, पण ते मनाचे लागतील. का? तुमच्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागे कुठल्याही गरीबाचा तळतळाट नसावा. पैसे तुमच्याकडे किती असू द्या, पण तळतळाट कोणाचाच असता कामा नये. नोकरी प्रशासनामध्ये पण आपले लेकरं दलिंदर निघालेत. बाप नोकरीले, आपापाचे पैसे खायचे नाही. वाटलं तर श्रीमंताचे बाबाट खाय, खातानी प्रॉब्लेम आला मला कॉल कर, मी सांगतो कुठं खायचे. पण गरीबाला काहीतरी दे, कळलं का? आणि पोराला विनंती तेच आहे, परिवर्तन केल्याशिवाय बेजार होणार नाही. मी तुम्हाला आवर्जून सांगलो, मी मुळात माझा आणि मास्तर होण्याचा काही संबंध नव्हता. फक्त मी ते शिक्षकाला किती इज्जत असते, किती सन्मान असते म्हणून मास्तर व्हायला गेलो. जमता कार्यक्रम जमला आपला. अभ्यास करायला गेलो, जमला कार्यक्रम. म्हणजे मला सांगा, फॉरेस्टमध्ये होतो, छानपैकी नोकरी होती, पैसे कमी पडले असते जंगल इकलं असतं. आपला कार्यक्रमच वेगळा आहे. नाद माणसाला नाद पाहिजे हो. हा, पण नाद तुम्हाला दुसराच आहे. मेरे नाद, कळलं का? अरे काहीच नाही, एकच दिवस वाटलं चला काहीतरी आगळं वेगळं करावं लागते. फॉरेस्टमध्ये आपल्या बायकोसोबत आपलं नाव माहिती आहे, आपल्या गावातल्या 4-5 लोकांना माहिती आहे, नातेवाईकाला माहिती आहे, बाकी इठ्ठल कांगणे कोणाला माहित नाही. पण आपण मास्टर झालो तर आपल्याला स्किल आहे, आपली लँग्वेज वेगळी आहे, काहीतरी वेगळं होईल. म्हणून जिंदगी 1 मिनिट में नाही बदलती, लेकिन 1 मिनिट का फैसला पुरी जिंदगी बदल देता है. 1 मिनिटाच्या विचारानं आपलं आयुष्य बदललं. त्याच्यानंतर अनेक कष्टा खाल्ल्या वाईट वेळाला, पण आपण हार मानली नाही. तुमच्यापैकी मी सांगितलं, संघर्षाची गाथा सांगितल्यानं होत नाही. संघर्ष कोणाला सांगितल्यानं माणूस मोठा होत नाही, पण तो मोठा झाल्यावर काही सांगितल्यावर संघर्ष लोक ऐकतात. 2000ला माझी आई वारलेली आहे. 2004 पर्यंत मला सावत्राईनं एकदाही शाळेत डबा दिला नाही. मी माझ्या बापाला पण बोललो नाही की मी शाळेत डबा नेत नाही म्हणून. कळलं का? आज महाराष्ट्रातलं कुठलंही गोरगरीब अनाथ लेकरू द्या, त्याचा भाऊ पुढे उभा आहे त्याला जगवण्यासाठी.
ती वेळ आपल्याला आणता आली पाहिजे, त्या परिस्थितीचा राग आपल्याला आला पाहिजे. तो भाषणानं येत नाही, त्या व्यवस्थेबद्दल तुमची अवकात नाही हे कोणी म्हणलं पाहिजे, तो शब्द तुम्हाला लागला पाहिजे. अरे माझ्या बापाला मी का गोव्याला नेऊ शकत नाही, माझ्या बापाला फिरायला मी का मनाली नेऊ शकत नाही, माझ्या बापाला 15 दिवस मी का इमानान फिरू शकत नाही, याचा राग आपल्याला आला पाहिजे. किती दिवस लोकांच्या गाड्या पाहायच्यात, किती दिवस लोकांचा स्टेजवरला सन्मान पाहायचा आहे. माझ्या बापाला इथं कोणी आणलं पाहिजे, माझ्या बापाचाही कोणीतरी सन्मान केला पाहिजे, या खुर्चीवर माझ्या बापालाही कोणीतरी बसवलं पाहिजे, याचा राग आपल्याला आला पाहिजे. ते करावंच लागेल. म्हणून जर भाषण केले असते, कोणी डायलॉग मला असं काही विषय नाही. 9 महिने कावीळ पडल्यावानी चेहरा झालता मा. 9 महिने अभ्यास केलेला आहे आणि त्या 9 महिन्याच्या अभ्यासावर विठ्ठल कांगणे महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणून पहिले स्वतःला वेळ द्या. तुम्ही स्वतःला वेळ दिली, एक दिवस लोक तुमची वेळ विकत घेतात. 1 तास बोलायचे 40,000 रुपये घेत असतो भाऊ. इथून बोलायला पण हे लाईव्ह कळलं का. 1 तास बोलायचे, तुम्हाला नाही जास्त व्हायलेत, वेळ नाही माझ्याकडे. पण त्या 40,000तून एखादं गोरगरिबाचं लेकरू आलं आणि त्याच्या पायातल्या बुटाचा प्रश्न आला तर मोठा भाऊ म्हणून त्याला बुटही देत असतो आणि शिक्षण बी मोफत देत असतो. ते 40,000 माझ्या बायकोला द्यायसाठी नाहीत, मला काही करण्यासाठी नाही, माझ्या घराची व्यवस्था बदलण्यासाठी. आपल्याकडे यूट्यूब आहे, क्लास आहे, सर्व काही आहे. आपल्याला कुठतरी लढाई होती, आपल्या अडचणी होत्या. एका क्लासमध्ये एका मास्तराने 3,000 रुपयाच्या फीसमुळे आपल्याला वर्गातून अशी चुटकी मारून काढून दिलं होतं. तेव्हापासून ठरवलं, चला महाराष्ट्रात आपल्या क्लासला कोणतं पोरग आलं तर फीस म्हणून तरी त्याला कुठं निघण्याची वेळ येणार नाही. ते आपल्या वर्गात बसलं पाहिजे, त्यानं स्वप्न साकार केलं पाहिजे. ती लढाई तुमची पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, समाजासाठी काहीतरी ठरवा. तुम्हाला जग मानतेच. जगातल्या प्रत्येकाने राज्य निर्माण केलं, ते स्वतःचं होतं. जगात एकच राजा 394 वर्षानंतर भारताच्या 140 कोटी लोकांचं स्टेटस बनलं, कारण ते राज्य तुमच्यासाठी होतं म्हणून त्याचं नाव स्वराज्य होतं. बाकी कुठल्याच राज्याचं नाव स्वराज्य नाही. तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येकाने किल्ले बांधले, कोणासाठी? स्वतःच्या संस्थानासाठी. प्रत्येकाने राजे महाराजे तयार झाले, आपलं साम्राज्य वाढवावं, मनुष्यबळ वाढवावं, आपली प्रॉपर्टी वाढावी. एकच राजा होता आपला, काय? अरे प्रत्येक राजा महाराजा पहा, त्या राजे महाराजाच्या मनोरंजनासाठी त्याच्या दरबारात बाई नाचल्या गेली. एकच राजा होता ज्याच्या दरबारात बाई वाचल्या गेली, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज होतं. माणसं सहज निर्माण होत नाही, तुमची लढाई अन्यायाच्या विरोधात लागते, त्याचा राग तुम्हाला आला पाहिजे. आज हे काऊन नाहीये, आणि जैसा तुम सोचोगे वैसा तुम हो जाओगे. परिस्थितीचं भांडवल बनवायचं नाही. वेळ प्रत्येकाची वाईट येते, नसीब तो उनके भी होते, चला जिनके हात नाही होते. नशिबाच्या डायलॉग घालायचे नाही. नशिबात असेल तर भेटल, काही धतुरा भेटत नाही. या जगात मेहनत कोणाचीच वाया जात नाही. कळलं काय? MPSC करायला नाही नोकरी लागले, पण अंतिम टप्प्यापर्यंत गेले असेल तर अनुभव लोकांना तुम्हाला ऐकता येतो. कांगणे सर तलाठी आहेत का? पण तुला तलाठी व्हायचं क्लासला कोणाच्या व्हावं लागले? मह्या. कळलं का? तुला मी कांगणे सर PSI झालते का? दतुरा कांगणे सरनं परीक्षा बी दिली नाही. पण तुला PSI व्हायचं, तू फोन कोणाला लावायला? मला. कळलं का? मी पोलीस आहे का? डझंट मॅटर. 1480 पोर आहेत महाराष्ट्रात मग पोलीस. आता जिल्हा तालुक्यात नाही, फोन लावू द्या. भाऊ कुठे आहे तू? व्यवस्था रेडी. काहीच विषय, बायको पोलीस आहे पुन्हा. हा ऐशात ना माझ्याच क्लासला होती, आता बाकी सांगित नाही आहे ना. बाकीचं सांगायचं मला पुन्हा 1-1.5 तास वाढेल. कस काय मग? काऊन झालं बाप? तू काय साधा आहे का? राहिली गोष्ट हसी मजाकची. मुलांना एकच विनंती आहे, पोरो कष्ट करा, मेहनत घ्या. मेहनतीने आपला आयुष्य बदलणार आहे. आणि जरी आपली वेळ वाईट असेल तर मी नेहमी म्हणत असतो, आरसा आहे, त्या आरशावर मायबापाचे फोटो लावायचे. पुढील का म्हणलो मी, पुस्तकात मायबापाचा फोटो लावायचा. एखादं दलिंदर जरी आपल्याला बेजार कळलं, लॅबमध्ये आपण बसलो, मोबाईल पाहलो, मोबाईलमध्ये लोकांचे छिद्रे चाळे पाहलो. कारण मी तुम्हाला काय म्हणलं, व्हायरल महाराष्ट्रात लय जण आहेत. मला कोणी जर म्हणलं ना, सर तुम्ही तुमच्या रील पाहतो, तुम्ही व्हायरल आहेत, मला त्याच्या तोंडावर झापड मारा वाटते. कारण बाकीच्या तर माझ्यात बदल आहे. बाकीचे लोक व्हायरल आहेत, त्याला मार्गदर्शन करायला बोलणार आहे का तू? कधी आलं का तिथे यांचा कार्यक्रम होता, म्हणले का त्या रील स्टारला बोलवा इथं? नाही. तुम्हाला भूमिका समाजासाठी काही द्यावा लागेल ना, ती घेण्यासाठी आपण जन्माला आलोत. आणि म्हणून नाही तर मग रील स्टार आहे, काहीतरी चाळे करायला, पोरगी आहे, कोणतरी फॉलो करायला, काहीतरी हे करायला, भंगार धंदे बंद करायचे. रील स्टार नाही, रिअल स्टाईल लाईफ जगता आली पाहिजे. म्हणजे लोकांच्या ऑडी समोर उभं राहून मोटिवेशनल डायलॉग मारण्यापेक्षा स्वतःच्या ऑडीतून उडून न डायलॉग मारला तरी लोक तुम्हाला व्हायरल करतात. ते तुम्हाला करता आलं पाहिजे. कळलं का? लोकांचे डायलॉग मारायचीच गरज नाही. कोणाच तरी डायलॉग हे आपण आपल्याला चिपकवला नाहीये. मी तर बसलेल्या पोरींना तेच म्हणून सांगालो की येणाऱ्या काळात लय मोठ्या जागा आहेत, याच्यात तू लागली पाहिजे. मायबापाचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे, आपल्या बापाचा सन्मान वाढवला पाहिजे. पोराला पण विनंती आहे, इथून पुढचा कुठलाही कार्यक्रम असेल तर तुम्ही नोकरी लागले तर तुमच्या बापाला सन्मानाने इथं बसायला जागा भेटते. तुम्हाला कोणीच विचारत नाही, पण तुमच्या बापाला का? तुमच्या बापाला कोणाचा बाप करायचं ही ताकद तुमच्यात आहे. तुमच्या बापाला कोणाचा बाप करायचंय ही ताकद तुमच्या हातात आहे. ते तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यासाठी आपली लढाई आहे. आणि आपल्याला करायचंय का रे? समजा आता एखाद्याला आमदार व्हायचंय, त्याला 6 लाख लोकांसोबत बेजार व्हायचंय.
6 लाख लोकांचे मन जिंकायचे आहेत, प्रत्येक कार्यकर्ता सांभाळायचे आहे. आणि आपल्याला तर काही घेणं धतुरा नाही. मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, जीके, 4-5 विषय, 6 महिने नो फॉर टाइम एनीवन, कोणालाच वेळ द्यायचा नाही. 6 महिने विषयासोबत मैत्री, 7व्या महिन्यात निकाल, 8व्या महिन्यात पिकॅप, रेड बेल्ट, रेड शूज, आपल्याला सलाम मारतात लोक. ते काम करावं लागेल ना, काहीच करत नाही. 6 महिने आहेत फक्त. मात्र मन लावून, जगाशी घेणं नाही. त्या मोबाईलवर, त्या पुस्तकावर मायबापाचा फोटो का? अरे आपण लोकांच्या रील पाहिलो, लोकांचे चाळे पाहिलो, पाहताना बापाचा चेहरा दिसला. आठवलं पाहिजे मोठ्या बहिणीचं लग्न आहे, बापाकडे अनेक संकट आहेत. दिवाळीत प्रत्येकाचे कपडे बदलले, पण साला बापाची बनेल बदलली नाही. बापाच्या चपलेला खिळा आहे, कित्येक वेळा पालीची अवस्था नाही ती बदलली नाही. ती बदलण्यासाठी अभ्यास करायचा आहे. पोरगी म्हणून संधी आहे, वेळ कमी आहे, निकाल कमी मार्कावर लागतो. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत ते संविधानाचे, तिथून शिकूत आपण, मोठे होत है ना. ते करायचं आपल्याला. कारण का, अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है. जुन्या काळात राजाच्या घरून राजपुत्र जन्माला यायचा. आता झोपडीतून एखादी बाई शिक्षिका होती आणि या देशात राष्ट्रपती होते. ती कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही, तर भारताच्या संविधानामुळे. हे लक्षात घ्या. ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. त्यासाठी अभ्यास करायचा आहे. म्हणून मुलगी आणि त्यांना निकाल कमी मार्कावर लागतो, पेटून उठा, अभ्यास करा. मायबापाला विनंती आहे, त्यांना साथ द्या. पोरगी आणि त्यांना शिकू द्या. PSIचा रिझल्ट मुलीचा पहा किती कमी मार्कावर लागलाय. त्याच्या तुलनेत पोराला जवळपास नाही म्हणलं तर 55 मार्क जास्त घ्यायचे. आणि 55 मार्क म्हणजे मजाक नाही. त्यामुळे ती पोरगी शिकली, नोकरी लागली, नोकरदार एखादा भेटतो, तिचा आयुष्य सेटल होते. कन्यादान म्हणजे आपल्या पोरीचं सौंदर्य, आपल्या पोरीचं शरीर एखाद्या भिकार चोटाच्या हातात देणं नाही. कळलं का? तिला मानानं सन्मानानं जगता आलं पाहिजे. आपला बाप गेला, कुठे म्हणले पोरगी तहसीलदार आहे का? जुना काळ होता आपला, 10वीची TC काढायची, सनद काढायची. आपण कुठे जायचो? कास्ट काढायची. कुठं? तहसील ऑफिसला. तहसील ऑफिसला आपला बाप, आपल्याकडे वायरची थैली होती. आपला बाप लेकराला असं सोबत घेऊन जायचा. सोबत घेऊन गेल्याच्या नंतर सर्व डॉक्युमेंट बाप तयार करायचा. बाप कमी शिकलेला आहे, हे कागद जमव, ते कागद जमव, हे कागद जमव. कुठे गेला? तहसील ऑफिसला. सेतूला जाय, फोटो काढ. आणि एवढं होऊन शेवटची सही होती तहसीलदाराची. ती सही गेला आपला बाप एंट्री मारायला. आपल्या बापाची पांढरी पॅन्ट, आपल्या बापाचा महत्वाची नेहरू पायजमा, आपल्या बापाची कुठंतरी टोपी, त्याच्यात मळालेला रुमाल. आपला बाप त्या तहसील ऑफिसमध्ये जाणार, तहसीलदाराच्या कॅबिन मध्ये एंट्री मारणार. तेवढ्या तिथं चपरासी आपल्या बापाच्या छातीला हात लावायचा. थांब, झालंय तुमच्यासोबत, झालं तुमच्यासोबत, हे थांब, साहेब बिझी आहेत. बाजूला त्या कोणतरी एखादा कार्यकर्ता यायचा, त्यानं घातलेला गॉगल असेल, त्यानं घातलेले पांढरे शर्ट असतील, त्याच्या बुटाचा करकर आवाज आलाय, तो या बाजून गेलाय. त्याला तो चपरासी थांब म्हणत नाही. त्याला तो चपरासी विचारित पण नाही. तो झरकन असा पडदा बाजूला करतो, तहसीलदाराच्या पुढची खुर्ची घेतो, त्या ठिकाणी बसतो. हेच चपरासी त्याला चहा घेऊन जाते, हेच चपरासी त्याला पाणी घेऊन जाते. आपला बाप त्या पडद्याच्या खिंडीतून पाहतो. काही साहेब बोलवतील, काही सही देतील. आपण होतो 10वीला, आपल्या हाताला बापान धरलेलं आहे, सही शेवटची घ्यायची आहे. गावाकडे अनेक समस्या आहेत, घरी जायचे. एवढं असताना सही होत नाहीये. रात्रीचे 6 वाजतात, ढोरं कुठतरी बांधलेले असतात है ना. त्याच्यानंतर त्याच्या पाण्याचा प्रश्न असतो, पेंडीचा प्रश्न असतो. बापाला तसंच हाल्टिंगच्या गाडीनं घरी जावं लागते, दुसऱ्या दिवशी सही घ्यायला यावं लागते. तेव्हा आपण होतो 10वीला. सायन्सला असताना आपली कास्ट व्हॅलिडिटी कॉलेज मार्फत निघली. आपल्याला कास्ट काढताना 10वीला ही समस्या आपण पाहिली. त्याच वेळेस आपलं काम होतं का, जिंदगी में जो भी करना है सही वक्त पे हासिल करो, क्योंकि जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती मेरे दोस्तों. वेळ फार बलवान आहे. त्याच 10वीला असताना तुमच्या मनात एक राग आला पाहिजे होता. 11वी आहे, 12वी आहे, त्यानंतर 20 रियास. चला अभ्यास करू, येणारी MPSC माहीत करून घेऊ. सध्या काळ हा कलियुग कशाचा आहे? ऑनलाईनचा आहे. अभ्यास करू, रात्रीचे झक मारू, काय मारायची मारू, हाडाचं काढ करू, रक्ताचं पाणी करू, बापाच्या कष्टाला जगू. एका व्हाईट शर्ट घातलेल्या, व्हाईट पॅन्ट घालणाऱ्या चपराशानं माझ्या बापाच्या छातीला हात लावला होता. तिथे एक बाजूचा नेता, कुठला तरी पदाधिकारी गेला, त्याला सही दिली, पाणी दिलं, पण माझ्या बापाला साधी सही घेण्यासाठी थांबवलं होतं. एकदा 11वी हो द्या, एकदा 12वी हो द्या, एकदा ग्रॅज्युएशन हो द्या. चला जे करायचं तर करेल, कोणाच्या कामाला राहील, MPSC क्रॅक करेल, अभ्यास करेल. येणाऱ्या काही काळात साला तहसीलदार म्हणून येईल आणि यालाच माझ्या बापाला पाणी आणायला लावेल. हे स्वप्न रंगवता आलं पाहिजे. हे स्वप्न सहज रंगवता येत नाही. त्यासाठी महत्वाची गोष्ट राग आला पाहिजे म्हणलो. कळलं का? तुम्हाला तुमचा राग आला पाहिजे. अरे काय वेळ द्यायचा कोणाला, गरज नाहीये. आपली वेळ लोकांना मागून घेतली पाहिजे. फ्री नॉट अवेलेबल. माझ्याकडे मोबाईल आहे, आयुष्यापासून तो 15,000 मेसेज आहेत व्हॉट्सअपला, हँग व्हायला मोबाईल. त्याला सहज अवेलेबल व्हायची गरज काय? त्याच्या व्हॉट्सअपला रिप्लाय द्यायला मोह काय भलं व्हायला नाही. आपलं काम शिकवण आहे. मी तुम्हाला सांगितलं आल्यालाच म्हणलं आपण व्याख्यातीन प्रबोधनकार नाही, पण अख्ख्या प्रबोधनकार व्याख्यातीन कीर्तनकाराचा कार्यक्रम माझ्यामुळे कमी झाला आहे. बेदार आहेत महाराष्ट्रातले लोक. 1 तारीख द्या, थांब म्हणलं मग हा कार्यक्रम इकायला बिघडल.
ह्या कार्यक्रमात मग क्लास बंद पडेल, मग काय एका वर्षान टाळा घ्यावं लागतील, नवीन शिकावं लागेल, काहीतरी कीर्तनात उतरावं लागेल, तूच पुन्हा मग कीर्तन ठेवणार. ते बदल करण्यासाठी काय म्हणलं, अरे वेळेचा राग आला पाहिजे, आपल्या मायबापाचा फोटो आरशासमोर ठेवायचा. पोरील बी सांगितलं का, पुस्तकात बाप दिसला पाहिजे. आपला बाप दारू पितो, संध्याकाळी झुलत घरी येतो, त्याच पोरीनं बापाच्या पाया पडली, सकाळी स्माईल दिली, माईच्या पाया पडली, स्माईल दिली, संध्याकाळी 6 वाजतील आपला बाप कोणासोबत दारू पिण्याचा विचार करेल, कदाचित दारू देखील ग्लासमध्ये उतरेल, पण पेताना 1,00,000 वेळा आपला बाप विचार करेल, यार सकाळी उठलो, माझ्या पोरीनं मला आवाज दिला, माई पोरगी माझ्या पाया पडली, माझ्याकडे पाहून स्माईल दिली. आता जर मी दारू पिऊन गेलो तर मग तोंड कोणता चेहरा पोरील कशा पद्धतीने दाखवू. बापाला त्या दिवशी तरी डोक्यात विचार येईल. हे परिवर्तन आपल्याला करता येईल. आपल्या बापाला बदलायचंय, पहिले आपल्याला ते काम करायला. आपले आदर्श कोण आहेत? कुठला तरी मित्र. आपले आदर्श कोण? फिल्म इंडस्ट्रीमधले हिरो हिरोईन. आपल्या पोराचा आदर्श कोण? वाईट मार्गाने लवकर पैसे कसे येतील. अनेक तरुण पोरं मरण्याचं कारण जंगली रमी, कमी वेळा श्रीमंत होण्याचे खटाटोप. मेले का नाही? अरे तुलना करू नका, जे तुमच्या नशिबात ते भेटणार आहे. देव तुम्हाला जे पाहिजे ते देत नाही, तुमच्यासाठी जे लायक आहे ते देतो. तो लग्न जिच्यासोबत व्हायचं तिच्यासोबतच होणार आहे. तुला ऐश्वर्या आवडली तर अभिषेक बच्चननं काय करायचं? जे त्या नशिबात आहे ते होणारच आहे, पण थोडा संयम आहे, थोडा संयम आहे. का? आरशासमोर मायबापाचा फोटो, वेळ वाईट आहे, परिस्थिती वाईट आहे, होऊन जायचं डायलॉग. अय बुरे वक्त जरा अदब से पेशा. आपली परिस्थिती बदलायची ना, राग आला पाहिजे. अय बुरे वक्त जरा अदब से पेशा, वक्त भी कहां लगता है वक्त को बदलने के लिए. अरे सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है, मंजिल तो हमारी आसमां है, रस्ता खुद बदलना है, रस्ता खुद बदलना है. आपल्यालाच ती वेळ बदलायची आहे, आपल्याला ती परिस्थिती बदलायची आहे. शेवटचं उदाहरण सांगलो, माय बापाने एकमेकाला सांभाळून घ्या. तुमच्या दोघात प्रेम असायला पाहिजे. नवरा या नात्यानं, आमचा बाप या नात्यानं माईवर प्रेम पाहिजे. कधी मधी आमच्या माईनं साडी चांगली नेसली, तिला म्हणता आलं पाहिजे, सुंदर दिसायली. आता आमचे पोर आहेत मग सोफिया अन्सारी, काही काही मला विचारेल तुला कसं काय माहित? तर कुटाने केल्याशिवाय कुटाण्यावर बोलता येत नसते. हा तेच ना, कळलं का? म्हणजे आमचे पोरं आहेत. तर माईनं कधी साडी चांगली नेसली, बापाचं काम आहे, वा सुंदर दिसाय. स्वयंपाक चांगला केला, काय छान स्वयंपाक करते. तिनं कधी मेकअप केलं, काय छान मेकअप केलं. कधी घर सुंदर ठेवलं, घराबद्दल बोलायचं. पण आपला प्रॉब्लेम काय? आपल्या जवळच्या माणसाला बोलायला वेळ नाही नो. आता मी एकाला असंच म्हणलं, घरी बायकोन कधी स्वयंपाक चांगला केला, म्हणायचं तिला बाबा चांगला स्वयंपाक केला. तिने कधी चांगली साडी नेसली, तिला म्हणायचं सुंदर दिसायली, पण तो वेळ नाही. एक जण म्हणला आज ट्राय करून पाहतो, गेलं घरी 7 वाजताच. बायकोन म्हणलं जेवायला वाढ, बायको कोमात, मुर्द दररोज 11 वाजता येत होतं, आज लवकर कसं काय आलं? बायकोन जेवायला वाढलं. वाढल्यावर महत्वाची गोष्ट आणि एकच घास खाल्ला आणि बायकोला चालू केला डायलॉग, वाह साक्षात सुगरण म्हणला तू. बायको कोमात गेली, मुर्द 90-20 तर पिऊन आला असेल, जवळून वाज घेतला नाही, माय पेलं बी नाही म्हणे आज. मग काय दुसरा घास खाल्ला, यानं थांबव ना, वाह. दलिंदर मित्राच्या नादी लागलो, राख रांगोळी झाली. म्हणला काय स्वयंपाक करते, मला साक्षात सुगरण तू. अरे काय चव आहे म्हणला. त्या दलिंदराच्या नादी लागलो, मला घरची चव विसरलो होती. मला तिसरा घात खाल्ला, पुन्हा वा म्हणलं. बायकोन पळी आणली डोक्यात. मुर्द्या 15 वर्ष झाले लग्नाला, दररोज स्वयंपाक करते, आज लोकांच्या इथून भाजी आणली, तुला चांगली वाटायली का? अरे आपलं काम आहे ना, आपल्या घरातल्या वाटीवर, ताटीवर, ताटावर, पेल्यावर आपलं लक्ष पाहिजे. नाही तर मग लोकांचा तांबे आपल्या घरात घुसतो. आपलं काम आहे, आपल्या दोघात एकमेकात प्रेम लागेल, आपण एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. तरुण पोरांना विनंती आहे की आपला मित्र एखादा नाराज दिसला, ताना दिसला, त्याला सांगा मी तुझ्या सोबत आहे. नाही तर तो मेल्यावर गमचं गाणं लावून फायदा नाही. जिवंतपणे आपल्या मायबापाला विचारा, काही अडचण आहे का, काही समस्या आहे का, किंवा स्वप्नात डोळे घालून मला पप्पा तुमचं स्वप्न काय सांगा. माईला विचारा, तुमच्या माईला वाटणार नाही ताजमहल बांध. या जगात बायकोसाठी ताजमहल बांधणाऱ्या अवलादी असतील, पण माईच्या स्वप्नासाठी रायगड बांधणारा एकच आपला बाप आहे, हे लक्षात घ्या. तर माईच्या स्वप्नासाठी काहीतरी करावं लागेल, आणि म्हणून आपलं काम आहे त्या माईला विचारा तो स्वप्न काय. तुमची माय एकच म्हणणार, बापाला विचार तो स्वप्न काय. अरे या जगात तुझी माय आणि तो बाप एकच म्हणेल, आमचं जे व्हायचं ते होते, तू कल्याण झालं पाहिजे हे म्हणणारी अवलादी आपण आहेत. कोणतीच माय तुला म्हणणार नाही तू मेला चालतंय माझ्यासाठी बंगला बांध, नाही म्हणणार. तुझी माय म्हणणार नाही मला चांगली साडी दे, मला चांगलं घर बांधून दे. तुझ्या माईचं स्वप्न एकच असेल, आमच्या हलाकीच्या परिस्थितीत तू चांगला जगला पाहिजे. ज्या अडचणी आमच्या वाट्याला आल्या होत्या त्या अडचणी तुझ्या वाट्याला आल्या नाही पाहिजे. म्हणून जिवंतपणे मित्राला साथ द्या, कारण तो मेल्यावर मग तो गमचं गाणं 3 इडियट हा तुझे गाणे, चिठ्ठी ना कोई संदेश न जाने कौन सा देश, काही फायदा नाही. पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है. क्यों किसी मैयत पे मातम करे हो दोस्तों, मरने वालों को कहाँ पता ये रोने वाला कौन है. जिवंतपणे एकमेकाला साथ द्या. 60-65 वर्षाचं आयुष्य मी बोलायलोय हे शेवटचं होऊ शकते. एकट्यावर काऊन घेऊ, तुमचं बी शेवटचं ऐकणं होऊ शकते.
मायावर घेतलं बरं वाटलं त्याला. मोह हे शेवटचं होऊ शकतं, तर तुमचं बी शेवटचं होऊ शकते. तर आपलं शेवटचं होऊ द्यायचं नसेल तर एकमेकाच्या कामा पडा, है ना. ज्ञानेश्वर महाराजांनी अख्ख्या जगाच्या संसाराचा विचार केला. त्या पसायदानामध्ये पण लिहिले किंवा जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती घडू. म्हणजे प्रत्येकाला जे हवंय ते मिळावं. जगाच्या सुखाचा कल्याणाचा विचार त्यांनी केलाय. पुढं तेच तत्व जगाच्या कल्याणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलं आणि तुमचं आमचं कल्याण व्हावं तीच गोष्ट संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी मांडली. कुठलाही समाजसुधारक असेल, विचारवंत असेल तर त्याचा एक धर्म होता, तो धर्म होता मानवता. तो मानवता धर्म टिकला पाहिजे. ज्याला जे हवं ते मिळालं पाहिजे. गरज आहे त्याच्या गरज पूर्ण करा. थांबलेला पाणी द्या, भुकेलेला अन्न द्या. तीच सध्या भारताची संस्कृती आहे. वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवा. आपल्या मायबापांच्या स्वप्नासाठी झटा. आणि त्यांना आता त्यांचा काळ कमी आहे, या कमी काळात जसं त्यांना जेवढं सुख देता येईल ते सुख देण्याचा प्रयत्न करा. पोरींनी आयऱ्या गऱ्यावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या माईच्या स्वप्नावर, आपल्या बापाच्या कष्टावर आणि येणार आपलं जे ध्येय पूर्ण होणार आहे त्या ध्येयावर प्रेम करसाल असं एक मोठं भाऊ म्हणून सल्ला देतो. थांबतो या ठिकाणी. एकदा जोरदार आपला नारा झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.